नमस्कार मंडळी, मागचा व्लॉग तुम्ही बघितलात का? बघितला नसेल तर झटकन बघून घ्या बरं का, कारण आता मी तुम्हाला नेणार आहे गोकर्णला. आणि गोकर्णला आम्ही जाता जाता एका रिसॉर्टवर राहिलो होतो. त्या रिसॉर्टचं नाव आहे समृद्धी संस्कृती रिसॉर्ट. रिसॉर्ट खूप सुंदर आहे. त्यांच्यावर माझं कुठलंही कोलॅबरेशन नाही, पण मला रिसॉर्ट खूप आवडल्यामुळे मी माझ्या या चॅनलवर त्या रिसॉर्टचा रिव्ह्यू नक्की देणार आहे आणि माझी रूम टूर पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग गोकर्णला जाऊया आपल्या रिसॉर्टवर, समृद्धी संस्कृती रिसॉर्ट. स्वागत आहे तुमचं समृद्धी संस्कृती रिसॉर्टमध्ये. आम्ही राहिलो होतो 114 पेरियार या कॉटेजमध्ये. त्यांनी अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत बरं का या कॉटेजेसला. तर बघू बरं आमचं कॉटेज कसलं भारी होतं ते. चला तर मग आता आपण रूममध्ये जाऊयात आणि बघूयात त्यांनी काय काय ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत आपल्याला. आपण आता रूममध्ये जातोय. तुम्ही बघू शकता डाव्या साईडला त्यांनी एक टेबल दिलं आहे, ज्याच्यावर किटल्स, 2 पाण्याच्या बाटल्या आहेत, कॉफीचे सॅशे वगैरे दिलेले आहेत. त्याच्या शेजारी अजून एक टेबल त्यांनी दिलं आहे, काही सामान वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल तर. तसाच TV दिला आहे त्यांनी एंटरटेनमेंटसाठी. शेजारी आपल्याला एक कपाट दिसतंय, जे मी आता उघडून बघते. कपाट खूप मोठं आणि स्पेशियस आहे, तुमचं सामान आरामात मावू शकेल तिथे. तसंच इकडे वरती आपल्याला AC दिलेला आहे. कॉटेज मोठं आहे त्यामुळे AC मोठा दिलेला आहे त्यांनी. भिंतीवर खूप छान असे येल्लो लाईट्स आहेत आणि हा किंग साईज बेड त्यांनी दिलेला आहे. 3 लोक आरामात इथे झोपू शकतात. शेजारी एक छोटा टेबल आहे बसायसाठी. आपल्याला एक मोडा असा असतो तो दिला आहे. एक आरसा आहे जिथे तुम्ही स्वतःचं व्यवस्थित आवरू शकता. आणि हा जो आहे हा सोफा कम बेड आहे, म्हणजे तुमच्यासोबत एखादी चौथी व्यक्ती जरी असली तरी खाली टाकून तुम्ही ती व्यक्ती झोपू शकेल. आणि अशी टोटल ही रूम खूप मोठी आणि स्पेशियस आहे. 4 लोकांना राहण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आता वॉशरूममध्ये बघूया वॉशरूम मोठा आहे का काय. वॉशरूममध्ये पण त्यांनी गरम आणि गार पाण्याची 24 आवर्सची सोय दिलेली आहे आपल्याला. तसंच टॉयलेट आणि वॉश बेसिनसुद्धा खूप स्वच्छ आहे. तसंच वॉश बेसिनच्या वरती पण एक आरसा त्यांनी आपल्याला दिला आहे. तसं बघितलं तर वॉशरूम पण स्पेशियस आणि छान आहे, मोठं आहे. तर होल सगळी रूम म्हणजे हे कॉटेज बघता खूप छान आहे. मी जरूर रेकमेंड करीन, जर तुम्ही गोकर्णला आलात तर समृद्धी संस्कृती रिसॉर्टला येऊन तुम्ही नक्की राहा. आणि त्यांचं जेवण पण खूप छान आहे. तसंच बाहेर पण त्यांचं सुरेख असं गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे, जिथे मुलं तुम्ही छान एन्जॉय करू शकाल. तर या रिसॉर्टचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्ही गोकर्णला आल्यावर समृद्धी संस्कृती रिसॉर्टला नक्की राहायला या. मस्त एन्जॉय करा. जेवण पण अतिशय छान मिळतं आणि जेवणाची क्वांटिटी त्यांची खूप छान आहे, जास्त आहे, व्यवस्थित तुम्हाला पुरू शकेल. आणि आल्यानंतर मला आपल्या चॅनलवर रिव्ह्यू द्यायला विसरू नका की तुम्हाला कसं वाटलं समृद्धी संस्कृती रिसॉर्ट. आणि मेन गोष्ट तर राहिलीच की @स्वच्छंदी1234 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि शेजारी असलेला बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या फिरण्याचे व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला ते लगेच दिसतील. बाय बाय. आता भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.